जिंकून आलेत. आता मात्र तिसरी मॅच कोणता संघ जिंकेल सेमीफायनल नंबर 1 आजच्या दिवसातील पाहायला मिळते. तर पहा मॅचला सुरुवात होते. तिसऱ्या क्रमांकाची मॅच दोन्ही संघांमध्ये यावेळेस सेमीफायनलची लढत. फायनलच्या अगोदरची फायनल आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे पहा पहिला चेंडू हाताळताना पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. सूरज स्ट्रायकिंग एंडला अतुल. पहिला बॉल लिडिंग एज एक्स्ट्रा पाहिलं गेलं तर लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॅट एज लागते आणि त्यानंतर बॅट कट नंतर एक सिंगल येईल डिक्लेअर झोन मध्ये. चांगला प्रयत्न पाहायला मिळते. फर्स्ट लिफ्ट ठेवले यावेळेस सूरज साठी, जे पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळालं दुसऱ्या ओव्हर मध्ये. आज मात्र आता या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. यावेळेस चांगला स्ट्रोक. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा पूर्णपणे चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे प्रॉपर बॉडी बॅलन्स, त्यानंतर बॅट स्विंग झाले. स्लॉट मधील चेंडू पार्किंग स्लॉट मध्ये पाठवलाय. चला स्पीडअप करा. महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी यावेळेस होताना पाहायला मिळते. कमबॅक कशा पद्धतीने करायचं सूरजने दाखवलंय. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल मध्ये मात्र थांबवलंय यावेळेस. षटकाराला 1-2 निर्धाव चेंडू, 3 चेंडूंचा खेळ, 6 धावा. यावेळेस पहा एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होईल. चेंडू खाली वेध आहे. यावेळेस पकडेल फेकी केल्यानंतर 2 धावा. पंच या 2 धावा. येस धन्यवाद. 2 धावांनी धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल 9व्या आकड्यावर. यावेळी चांगला स्ट्रोक जरूर खेळाय. 1 धाव पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न होतो. यावेळेस मात्र येस नो वेट. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण, जिथे मात्र या एकेरी दुहेरी धावा कॅचेस पकडणं खूप महत्वपूर्ण आहे या मॅच मध्ये. कारण की अतुल चव्हाणकडे ती क्षमता शेवटपर्यंत थांबला तर धावसंख्या खूप मोठी उभारण्यात येताना पाहायला मिळेल. यावेळेस पहा काय गोलंदाजी आहे, परंतु थोडासा बाहेरचा चेंडू. ट्रॅप लाईनच्या वरून गोलंदाजी, जिथे मात्र वाईड लाईनच्या बाहेरची गेलेली गोलंदाजी, ते मात्र वाईड देऊन जातो. एक्स्ट्रा रन. फर्स्ट स्लिप देखील आहे. चांगली गोलंदाजी. मिस टाइम झाला. ही जर कॅच पकडली तर मॅच पकडली जाईल आणि ही कॅच पकडली गेली. शॉर्ट ऑन पूल. पूल इज अनसक्सेसफुल आणि ही महत्वपूर्ण विकेट. एक षटकार जरूर आला, परंतु कमबॅक कशा पद्धतीचं केलंय. इथे मात्र कुठेतरी 15 ते 20 धावा कमी पडताना पाहायला मिळू शकतात. कारण की अतुल चव्हाण हा खेळाडू या खेळपट्टीच्या बाहेर आलाय. वेल प्लेड. काय गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावरती फलंदाजाला अचूकता न चुकता बाहेर पाठवलंय.
बॉलिंग ट्रॅक वरती अमोल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होतो यावेळेस. डॉट बॉलची सांगता यावेळेस पाहायला मिळते. प्रेमला बोलव आणि सौरभला बोलव. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला यावेळेस आणि त्यानंतर अमोल गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच पद्धतीची गोलंदाजी. मागील मॅच मध्ये धावसंख्या फक्त खर्च केली एक सिंगल येताना पाहायला मिळते टिकलं झोन मध्ये. तेरा धावा. 1-3-13. आली का पोरं? टीम काढा तुम्ही दोघांनी मिळून. 11 जण किती आहे? टीम काढा, 11 काढा. आपण खेळणारी काढ. हा ती विजू आणि हे पण आले ना महेश. हा त्यांना ऍड करून टीम काढ ना. मग तुम्ही टीम काढा. यावेळी चांगला स्ट्रोक. एकदम कडक फटका पाहायला मिळतोय अमित मत्रेच्या बॅट मधून. बॅट मधून स्वीट साऊंड आला. बॅट आणि बॉलचा संपर्क जेव्हा झाला तेव्हाच 6 धावा फिक्स होताना पाहायला मिळाला आणि हा 6 आहे. एक सिंगल येताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक वेध जातोय चेंडू खाली तोपर्यंत संजय मत्रे. एक सिंगल येते. सिंगलने धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. दोनों खत्म हो गया. बड़ा वाला मतलब उसका चलेगा ना 2-3 घंटा. वो छोटा वाला दे ना चार्जिंग लगाने के लिए. कभी दिया बॅगेत ठेवले का चार्जर पण काढतात छोटा विचार. यावेळेस पहा एक सिंगल येते. डिक्ला झोन मध्ये चेंडू जातोय. पाहायला गेलं यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी अमोलची. महत्वाचा गोलंदाज आहे. या गोलंदाजामुळे खूप मोठा इम्पॅक्ट पडतो मिडल ओव्हर्स मध्ये. यावेळेस पहा षटकार. 2 खराब चेंडू या गोलंदाजाने हाताळलेत आणि पाहिलं गेलं तर षटक समाप्तीनंतर 15 धावा खर्च केलेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 12 आणि धावसंख्या आता मात्र 27 या आकड्यावरती. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हर्सच्या दिशेने खेळलाय. चांगला फटका. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धाब्यामध्ये अमित आणि संजय. 2 धावा.
यावेळेस मात्र फलंदाज बाद आहे. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा, ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना चांगल्या टप्प्यावरती स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्यानंतर मध्ये पाहिलं गेलं तर फलंदाज बाद. बॅट आणि बॉलचा काहीच चांगला संपर्क नाही आणि त्यामुळे संपर्क तुटतोय. अमित म्हात्रे हा खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर. नवीन बॅटर राहुल चव्हाण. आडव्या बॅटने फटका गेला. पहिल्याच बॉलवरती प्रहार केला वंशाच्या दिशेने फ्रंट फुटला येऊन एक सिंगल येते. संजय बारक्याला मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आणण्याचा प्रयत्न केलाय. 30 धाबा. 3 चेंडू झालेत आतापर्यंत. यावेळेस हाच फटका महत्वाचा होता. झटका देणारा फटका पाहायला मिळतोय. स्लॉट मधील चेंडू पाहायला मिळाला. जसा चेंडू पडला त्यानंतर स्लॉट मधून बॅट वरती जसा आला, बॅट मधून स्वीट साऊंड निघालं आणि त्यानंतर पाहायला गेलं तर डीप मिड विकेट रिजन कव्हर देखील केलं. हा देखील त्याच दिशेने कॉपी बुक ट्रेडमार्क संजय म्हात्रे बारकेचा ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. पूर्णपणे बॅटची स्विंग पाहायला गेलं तर बॅट स्विंग झाल्यानंतर जो आवाज आला आणि त्यानंतर पाहायला गेलं तर पूर्णपणे बॉडी स्ट्रेचिंग, त्यानंतर पाहायला गेलं तर बॉडी बॅलन्स, त्यानंतर पाहायला गेलं तर बॉडीचा पूर्णपणे नियंत्रण कंट्रोल पाहायला मिळालं आणि त्यानंतर हा खेळलेला फटका देऊन जातोय 600 वोल्टचा झटका. हा येतोय षटकार, जिथे मात्र पाहायला गेलं तर क्लासिकल इनिंग मात्र खेळताना पाहायला मिळतो. आतापर्यंत थांबला होता, संयमी होता, आता मात्र आक्रमक. यावेळेस देखील 3 ला 3. 3 चेंडूवरती फक्त धावा आल्या होत्या 3 आणि त्यानंतरच्या 3 चेंडूवरती 3 म्हणजेच 18 धावा, म्हणजे 21 धावा या शेवटच्या षटकामध्ये. सुरुवातीला होत्या धावा 2 षटकामध्ये कमी आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. 48 2 षटक समाप्तीनंतर 27 धावा. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 अधिक 27 48 आणि 49 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं. 49 रन्स टू विन. रिमेनिंग 18 बॉल्स, 18 चेंडू आणि पाहायला गेलं तर 49 धावा, म्हणजेच पूर्णपणे 16.33च्या सरासरी 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने धावा बनवायच्या आहेत. 18-49. चला टॉस साठी या. श्री गणेश मांगडेवाडी विरुद्ध अष्टविनायक 11 मुट्टलवाडी. इनिंग ब्रेक मध्ये दुसऱ्या गटातील पहिल्या मॅचचा टॉस केला जाईल. त्याला कर्णधार दोन्ही या श्री गणेश 11 मांगडेवाडी आणि अष्टविनायक 11 मुट्टलवाडी. सलामीची जोडी, एका बाजूला श्रीकांत निवडुंगे तर दुसऱ्या बाजूला मारुती चव्हाण आबा.
मुट्टलवाडी कर्णधार पाठवा. तर संजय म्हात्रे बारक्या पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळतोय. वेगळा रोल दिला गेला या खेळाडूला. यावेळेस पहिला बॉल व्हाईट बॉल म्हणून घोषित केला जातोय पंचांकडून. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती व्हाईट बॉल, त्यानंतर आलेला फटका षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. सुरुवात मात्र चांगली झाली 1-7. यावेळेस मात्र दुसरा चेंडू, 2 चेंडूवरती 2 षटकार, 1 व्हाईट बॉल, आल्या आल्या मोठा प्रहार. यावेळेस मात्र शॉट ऑन पूल. पुन्हा एकदा पाहायला मिळतो मोठा फटका. दर्जेदार खेळाडू, दर्जेदार खेळ त्याचा पाहायला मिळतोय. उत्तम दर्जाचा खेळ आणि उत्तम दर्जेदार खेळ करणारा खेळाडू या खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. यावेळेस संजय म्हात्रे बारक्याच्या गोलंदाजीवरती मोठा प्रहार केला जातोय. 2 चेंडूवरती 2 षटकार, 13 धावा धावपलकावरती लावण्यात आलेत. 49 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 49 रन्स टू विन. रिमेनिंग 18 बॉल्स, 18 चेंडूंमध्ये 49 धावा आणि 2 चेंडूमध्ये 13 धावा बनवल्यात ऑलरेडी. आणि 36 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू असतील 16 चेंडू आणि बनवायचे आहेत धावा मात्र इथे 36. यावेळेस आडव्या बॅटने पुन्हा एकदा चेंडू खाली. क्षेत्ररक्षक आहे, वेगवान गतीने चेंडू जरूर क्षेत्ररक्षकाकडे गेला, परंतु ही एक सिंगल येते. एका सिंगलने धावसंख्येत बदल होतो. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 14 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेस चांगला स्ट्रोक. यावेळेस मारुती चव्हाण आबा. यावेळेस पाहायला गेलं तर 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले होते. फलंदाज बारक्याच्या गोलंदाजीवरती श्रीकांत निवडून गेले आणि त्यानंतर त्याला पाहून वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घेताना पाहायला मिळतोय फलंदाज मारुती चव्हाण. आणि यावेळेस मात्र पाहायला गेलं तर मॉन्स्टर खेळी करताना 3 चेंडूवरती धावा बनवलेत फक्त षटकाराच्या साह्याने 18 आणि त्यानंतर वाईड 1. नक्कीच धावसंख्या 20 या आकड्यावरती 20 रन्स. आता मात्र फक्त 29 धावांची गरज. चेंडू अजून देखील बाकी आहेत या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू झाले. 2 चेंडू पाहायला गेलं तर 1 व्हाईट बॉल, 1 सिंगल आले, त्यानंतर 3 चेंडूवरती 3 षटकार. आता मात्र 14 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. यावेळेस एक सिंगल येते. चांगला प्रयत्न
स्ट्राईक रोटेट करण्याचा षटकार आल्यानंतर धावसंख्या 21 5 चेंडूच्या समाप्तीनंतर चांगली गोलंदाजी. षटक समाप्तीनंतर 21 धाबा. आता मात्र येणाऱ्या काळामध्ये बनवायच्या आहेत 28 12-28 14.00 सरासरीने. चला टॉस साठी या. अष्टविनायक 11 मुट्टलवाडी विरुद्ध श्री गणेश 11 मांगडेवाडी. दुसरं षटक पहिला चेंडू. यावेळेस फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल येते. एका सिंगलने धावसंख्येत वाढ मात्र होताना पाहायला मिळते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 22 या आकड्यावरती. तर चला स्पीडअप करा. पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर 21 धावा आल्या. संजय मत्रे बारक्याच्या गोलंदाजीमध्ये 3 षटकार आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा बनताना पाहिला मिळालेत. आतापर्यंत एक चेंडूवरती 22 धावांवरती धावफलक पोहोचताना पाहायला मिळते. यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. अशा पद्धतीची गोलंदाजी करणं खूप महत्वपूर्ण आहे. येणाऱ्या काळामध्ये अशी गोलंदाजी करणं म्हणजेच प्रेशर क्रिएट करण्यासारखं आहे. आता मात्र 10 चेंडू राहिलेत आणि बनवायचे आहेत धावा 27. 10 चेंडू 27 270च्या स्ट्राईक रेटने. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 3 धावा महत्वपूर्ण आहेत. तर पुन्हा एकदा राऊंड विकेट. स्टेप आउट. यावेळेस पा बॅट स्विंग. स्लॉट मधील चेंडू पाठवलाय. परफेक्ट पार्किंग प्लॉट मध्ये. प्लॅनिंग प्रिपरेशन पॉवरफुल स्ट्रोक या खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. षटकार. आणि आता मात्र हीच अपेक्षित खेळी करावी लागेल. 28 या आकड्यावरती धावसंख्या. तर आता मात्र काय घडेल. काय बॅट स्विंग झाले. त्यानंतर मात्र प्रॉपर टायमिंग बॉडी स्ट्रेच आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर कंट्रोल पूर्णपणे पाहायला मिळालं. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये एक सिंगल घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न जरूर केला जाणार नाही कारण की यावेळेस पहा षटकारानंतर एक सिंगल घेऊन कन्सिस्टन्सी संयमीपणा. आठ चेंडू आणि पाहिलं गेलं तर 20 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 20 धावा. यावेळेस पहा
यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक सिंगल मेल डिक्लेअर झोन मध्ये. येस यावेळेस शेवटचा चेंडू पाहायला गेलं तर काय होतंय. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल वन बाउंड चेंडू कलेक्ट केला जातो. फेकी करेल तोपर्यंत धाव मात्र घेतली जाते. फक्त सिंगल स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय कारण की शेवटच्या षटकामध्ये धावे हवे आहेत. आतापर्यंत धावा झालेत 31 आणि 49 धावांचं लक्ष म्हणजे 18. 6 चेंडू 18 धावा म्हणजे 3 षटकार 4 चौकार. इथे खेळपट्टीमध्ये प्रत्येक चेंडूवरती 300चा स्ट्राईक रेट. 3 धावा प्रत्येक चेंडूवरती येणं गरजेचं आहे. तेव्हाच मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल. एका बाजूला एक्स फॅक्टर्स तर दुसऱ्या बाजूला गेम चेंजेस आहेत. एका बाजूला पाहायला गेलं तर मत्रेवाडी आहे तर दुसऱ्या बाजूला चाळकेवाडी आहे. एका बाजूला श्रीकांत निवडुंगे आहे तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज आहे अमित मत्रे. बिग बॅटल बिटवीन बॅट अँड बॉल यावेळेस पाहायला गेलं तर गोलंदाज आणि फलंदाज याच्यामध्ये होणारी ही लढत आणि या लढतीमध्ये कोण विजेता होईल. 6 चेंडू 18 धावा. पहिल्या क्रमांकाच्या चेंडूवरती जर षटकार आला तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल आणि जर या खेळपट्टीवरती काय घडेल येणारा काळ सांगून जाईल. तर चला विनंती असेल स्कूटी लवकरात लवकर बाहेर काढा. एसपनचं 2 मिनिटं. यावेळी चांगला स्ट्रोक पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय सन्मान दिलाय. यावेळेस मात्र पाहायला गेला तर पहिला खेळ वेळ बदलली जाते. पहिल्या चेंडूवरती पाहायला गेला तर ऑफसाईडच्या दिशेने मारणं खूप कठीण असतं. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या वरून कव्हरच्या क्षेत्रामध्ये यावेळेस मात्र क्लासिकल स्ट्रोक. इनिंग ब्रेक करायची असेल तर येणाऱ्या काळामध्ये या खेळाडूला थांबावं लागेल. चला स्पीडअप करा आणि विनंती असेल लवकरात लवकर बाहेर यायचं आहे. पण मॅच सुरू आहे. तुम्ही आतून लगेच बाहेर या. स्टेप आउट करून खेळायला 2 धावा घेण्याचा प्रयत्न जरूर असेल. वेगवान गतीने धावा आले त्यांना पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला फेकी करणं गरजेचं आहे कारण की तोपर्यंत चेंडू मिळत नाही. 2 धावा आलेत. आता मात्र 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 6-18चं समीकरण 4-10 पर्यंत आलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर डबल म्हणजेच स्ट्राईक रोटेट होऊ दिलेली नाही. स्वतः पुन्हा आलाय. माहीत आहे स्वतःवरती विश्वास आहे. गोलंदाजावरती पाहिलं गेलं तर दडपण येताना थोडंसं पाहायला मिळू शकतं कारण की यावेळेस या चेंडूवरती काय घडेल त्याच्यावरती पुढची निश्चित स्थिती काय असेल हे महत्वाचं होतं. याच्यासाठी स्ट्राईक रोटेट केली नव्हती आणि त्यामुळेच पहिला चेंडू षटकार त्यानंतर आलेली दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव आणि त्यानंतर पुन्हा एकदा बॅट स्विंग झाली आणि तिसऱ्या चेंडूवरती आलेला दुसरा षटकार वैयक्तिक खेळत असताना या ओव्हर मध्ये. आणि यावेळेस मात्र मॅच ओव्हर होईल का कारण की 3 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत फक्त 4 कारण की आतापर्यंत 2 षटकार आणि दुहेरी धाव 14 धावा आलेत. अजून देखील मॅच ऑन आहे. 3 चेंडू 4 धावा. 2 चेंडू जर निर्धाव आले तर 1 चेंडू 4चं समीकरण. हाय व्होल्टेज ड्रामा या मॅच मध्ये आपण पाहतोय. काय घडेल काय बिघडेल. येस दोन्ही आयकॉन्स पाहायला मिळत आहेत. स्टेप आउट केलाय. सुरुवात आणि शेवट देखील काय फिनिश आहे. 2 चेंडू राखून यावेळेस 3 षटकार ठोकून मॅच जिंकले. पूर्णपणे मॅचला बदलले. वेळ आणि खेळ कशा पद्धतीने बदलला गेला. नजरेत आग आणि चेहऱ्यावरती हसू पाहिजे. नजरेत आग आणि चेहऱ्यावरती हसू पाहिजे.
कारण विजयाचे उंच शिखर पाहून विरोधकांच्या काळजात आग नाहीतर वनवा पेटला पाहिजे. वनवा पेटवलाय, आग लावले. या खेळपट्टीवरती पाहायला गेलं तर वेग वाढवला, षटकारांचा खेळ संपवला आणि त्यानंतर मॅच बदल होताना पाहायला मिळाला. विजेता झालाय यावेळेस कल्पतरू चाळकेवाडी हा संघ आणि त्यानंतर पाहायला गेलं तर पराभूत करून फायनलला पोहोचलाय. या पहिल्या गटातून सेमीफायनलची पहिली लढत विजेता होऊन तिसऱ्या क्रमांकाचा महत्वपूर्ण सामना पराभूत करून जातोय मत्रेवाडी 11. मत्रेवाडी या संघाला प्रवेश निश्चित करतो फायनल मध्ये. यावेळेस कल्पतरू 11 चाळकेवाडी हा संघ वेल प्लेड